हॅलो फ्रेंड्स, मी अनुप नागपुरे आणि आपण बोलतोय ATP 2024-25 बद्दल। मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आजचा व्हिडिओ UDCPR बद्दल आहे। खरं तर याबद्दल आपण स्पायरल स्टेअरकेस बद्दल बोलूया। स्पेशली UDCPR मध्ये एक क्लॉज आहे मित्रांनो, जो की स्पायरल स्टेअरकेस बद्दल सांगतोय, ज्यामध्ये स्पायरल स्टेअरकेसची मिनिमम डायमीटर जी असते ही 150 सेंटीमीटर किंवा 1500 mm असायला पाहिजे। स्पायरल स्टेअरकेस नॉर्मली जास्तीत जास्त 9 मीटर हाईट असणाऱ्या बिल्डिंग पर्यंतच प्रोव्हाइड करायला पाहिजे आणि सोबतच जिथे कमीत कमी लोड ऍक्ट होईल अशाच ठिकाणी या स्पायरल स्टेअरकेस प्रोव्हाइड करायला पाहिजेत। म्हणजेच काय, इन केस जर का पेपरमध्ये स्पायरल स्टेअरकेस संदर्भात क्वेश्चन आला तर तुम्ही एक लक्षात ठेवा की त्याची डायमीटर ही 150 सेंटीमीटर किंवा 1500 mm, सोबतच त्याची हाईट ऑफ बिल्डिंग हे मॅक्झिमम 9 मीटर असते। आय होप हा पॉइंट तुम्हाला लक्षात राहील। कदाचित 24-25च्या पेपरला हा क्वेश्चन आला तर तुम्हाला हा क्वेश्चन इझिली टॅकल करता येईल। थांबतोय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।